नेक्स्ट शब्द आहे मरमूर, मरमूर. ओके, तर याचे जे मूलध्वनी बाहेर काढायचे आहे ते बघूत आपण कशा पद्धतीनं. हलंत म प्लस अ, हलंत र प्लस अ, आणि हा जे जोड अक्षर आहे त्याच्यामध्ये जे जोड अक्षर आहे त्याच्यात ध्वनी किती आहेत. हलंत म प्लस हलंत ह आणि मोठ्या ऊची मात्रा आहे त्याच्यामध्ये, मोठ्या ऊची मात्रा आहे. आणि नेक्स्ट आहे र प्लस अ. ओके, जे जो पफवी, पफवी. ओके, उच्चार करा पफवी. तर यामध्ये हलंत प प्लस अ. आता या ठिकाणी जी मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे आणि मात्रा अगोदर आहे, म्हणून या ठिकाणी अगोदर मात्रा लिहायची आहे का, नाही. अगोदर मात्रेचा स्वर लिहायचा आहे का, तर नाही. तर लिहित असताना बेसिक गोष्ट आहे, ही जी मात्रा आहे ती कोणाला पूर्ण करत आहे, व्यंजनाला पूर्ण करत आहे, म्हणून जो स्वर आहे तो नंतर येणार आहे. तर या ठिकाणी मग जो अगोदर व्यंजन कोणता येईल, तर त्यामध्ये हलंत फ, नेक्स्ट आहे हलंत व, आणि जी मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे. अशा पद्धतीने इथे जोडाक्षर लिहित असतात. नेक्स्ट आहे उपलब्ध. ओके, हा सोपा शब्द आहे. जर तुम्हाला येत असेल तर मूलध्वनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, नेक्स्ट आहे महध्वेर, महध्वेर. उच्चार करून बघायचा. तर यामध्ये म मध्ये हलंत म प्लस अ, ह मध्ये ह प्लस अ, ह प्लस अ, आणि ध्वयमध्ये काय आहे, ध्वय. बघा, उच्चार करून बघा. हलंत ध, हलंत व, आणि छोट्या ऐची मात्रा येईल का मोठ्या ऐची मात्रा येईल, तर लक्षात घ्या मात्रा इथे कशाची आहे, तर मोठ्या ऐची मात्रा आहे. ओके, तर या ठिकाणी जी मात्रा आहे अशा पद्धतीने ऐ हा इथे स्वर येणार आहे. ओके, जो की दीर्घ आहे, आणि या ठिकाणी र प्लस ह. ओके, आहे तुम्हाला समजतंय. मला विघ्न हरता. उच्चार करून बघा. विघ्न हरता, विघ्न हरता. तर यामध्ये आता मूलध्वनी बाहेर काढू. हलंत व आणि छोट्या ईची मात्रा. ओके, छोट्या ईची मात्रा आहे कारण इथे सुरुवातीला मात्रा आहे छोट्या ईची. ओके, वी. आता नेक्स्ट आहे घ्न, घ्न. करून बघा उच्चार, घ्न. तर यामध्ये हलंत घ प्लस न प्लस अ. तर हे जोडाक्षर घ प्लस न प्लस अ, हे जोडाक्षर तयार झाले. जोडाक्षरामध्ये हे 3 मूलध्वनी आहे. नेक्स्ट आहे ह. ह काय आहे, हलंत ह प्लस अ हा स्वर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जो र चा उच्चार आहे तो कुठे होत आहे, र चा उच्चार इथे होतो का इथे होतो. तर ताच्या नंतर र चा उच्चार होत नाही. भलेही लिखाण ताच्या डोक्यावर असेल पण त्याचा उच्चार कुठे होत आहे, ह नंतर उच्चार होत आहे. ओके, या ठिकाणी र चा उच्चार होत आहे. मग त्या र चा उच्चार कसा लिहायचा, तर त्या र चा उच्चार त्या क्रमानुसार लिहायचा. ध्वनी जो आपण उच्चार केला त्या ध्वनीचा उच्चार त्या उच्चारानुसारच आपण लिखाण करायचं, ना की त्या लिखाणानुसार. ओके, आता या ठिकाणी ह र ता उच्चार करून बघा. विघ्न हरता, हरता. तर या ठिकाणी ह नंतर र चा उच्चार होते. तर या ठिकाणी मग र कधी येणार, तर इथे प्लस र हलंत र येणार. ओके, कारण तो स्वतःच्या फॉर्ममध्ये नाही आहे, तो मात्रेच्या स्वरूपामध्ये आहे. नेक्स्ट आहे त. आता र चा उच्चार झाल्यानंतर कशाचा उच्चार झाला, त चा उच्चार झाला. तो सुद्धा कसा आहे, हलंत त आहे. मात्रा कशाची आहे, मग आ ची मात्रा आहे. आ या स्वराने या दोनही व्यंजनांना पूर्ण केलेला आहे.